नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे सिंपती गेन करणारी आरशाचार दोरी। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, जवळजवळ 1 महिना झाला असेल या आरशाचार दोरीवरती मी पॉडकास्ट केलं नाही आहे। खरं बोलू तर 1-2 वेळा मी हिचा चॅनल चाळून काढला होता, पण शपथ सांगते मंडळी, एवढं बोर व्हायला लागला ना की अर्ध्यातच मी हिचे व्हिडिओ बघणं थांबवलं। इतकी पकवते की हिचे व्हिडिओ बघता बघता मला झोपच यायला लागली होती। हिला साधं 4 वाक्य बोलायचं झालं ना तरी पण नुसती हेळ काढत बोलत असते, जीवावरती उधार झाल्यासारखी। जसं काय ही व्लॉगिंग करते तो लोकांवरतीच उपकार करते। व्लॉगिंग करून लोकांना मूर्ख बनवून किस्सा तर हिचा भरतोय, पण दिखावा तर असं करते की किती ग बाई मी शोषिक आहे, किती ग बाई मी अबला नारी आहे, सगळं काही एकटीने करत असते। मी काय बोलते, नसेल जमत व्लॉगिंग तर सोडून द्यावी ना, पण कसलं काय, पैशाची हाव एवढी आहे की काय केल्या जात नाही आहे। ह्या बाईचं नुसतं आपलं दिवसभरात काय काय केलं काय नाही केलं ते दाखवत बसणं सुरूच असते। बकवास व्लॉग्स जर अवॉर्ड असेल ना कोणतं, तर त्यात ही बाई नंबर 1 क्रमांकावरती येईल आणि जिंकेल पण, ह्याची मला पूर्ण गॅरंटी आहे। 4-5 महिने झालेत आरशी माहेरी आली आहे, तिकडून हलायचं काय नावच घेत नाही आहे। तळ ठोकून अशी बसली आहे की कधी जाणारच नाही आहे वाटते परत। ठीक आहे, माहेरच आहे तिचं, पण हिच्या या आळशीपणामुळे त्या मुलाच्या शिक्षणाचे वांदे होत आहेत ते नाही दिसत वाटते हिला। भलेही तो लहान आहे, 2री-3री मध्ये असेल, पण थेंबे थेंबे तळे साचे जे बोलतात ना, तसंच प्रत्येक स्टँडर्डला असताना शाळेत काय ना काय तरी शिकवलं जाते आणि पुढे जाऊन त्याचा वापर होतो कुठेतरी। पण हे सगळे या आरशीला नाही समजणार। हिला स्वतःला शिक्षिका व्हायचं होतं, पण हिच्या वागण्यातून बोलण्यातून अजिबात हे जाणवत नाही की हिच्यामध्ये एक टीचरच्या क्वालिटीज आहेत। मोठं होऊन त्या फ्रीच्या हातात पण ही वाटते कॅमेरा देईल, त्याचाही यूट्यूब चॅनल ओपन करेल आणि मग तो पण आरशीसारखा व्लॉगर बनेल। तसं पण काका नाही आहेत तर त्याच्या हातामध्ये ह्या कॅमेरा देतातच, शूट करायला सांगतात। कधी कधी तर ह्यांच्या रटाळ व्हिडिओला व्हॉइस ओव्हर पण तो चिमुकलाच करतो। आतापासूनच थोडी ट्रेनिंग देत आहेत, यापुढे जाऊन तेच होणार आहे। काकूंच्या पावलावर पाऊल ठेवून तो पण फेकू व्लॉगर बनेल एक दिवस। म्हणूनच कदाचित त्याच्या शिक्षणाकडे ह्या दुर्लक्ष करत असतील। यांच्या आईला बरं नाही आहे, पण तरीही त्यांच्याकडून नको तेवढी कामं करून घेत असतात या काकू। काय बोलायचं ना या बाईला, एवढं व्लॉगिंग खरंच गरजेचं आहे का हो मंडळी, मला प्लीज सांगाल का तुम्ही? नाही म्हणजे स्वतःच्या घरी असतात तेव्हा करतात ठीक आहे, पण माहेरी आल्यावरती तेच चालू आहे यांचं। त्या वहिनीच्या जीवावरती सगळी मजा सुरू आहे यांची। एका कामाला मदत नाही करत, सगळं काही ती वहिनीच एकटी करते। त्यात ह्यांच्याच्याने त्या मुलीला पण सांभाळायला होत नाही आहे, त्यासाठी पण वहिनीच हवी। प्रेग्नन्सीची अनाउन्समेंट करताना तर या काकू बोलल्या होत्या की प्लॅनिंग करूनच आम्ही हा डिसिजन घेतलाय। मग आता प्लॅनिंग का बरं नाही दिसत कुठेच? कुठे गेली यांची प्लॅनिंग? कशाला ना उगाचच त्या वहिनीला त्रास देतायत? वहिनी काय बोलणार नाही, तिचा पण नाईलाजच आहे, पण थोडी तरी जनाची तर सोडाच हो, पण मनाची तरी लाज वाटली पाहिजे की नको या काकूंना? एवढ्या महिन्यांपासून त्या वहिनीवरती भार बनून राहतायत, भार बनून राहतायत ते राहतायत, पण काय माहिती 4 पैसे तरी खर्च करतायत त्या घरासाठी की काही नाही, असंच राहत असतील फुकट। त्या वहिनीकडनं घरची सगळी कामं करून घेतात, त्या मुलीला पण सांभाळायला लावतात, त्यात त्यांच्या प्रमोशनचे व्हिडिओ असतात, त्यात पण त्या वहिनींचा सहभाग असतो। एखादी व्यक्ती काही बोलत नाही आहे तर किती त्याचा वापर करून घ्यायचा। त्या ढिगारोचे गोडवे तर ही बाई अशी गात असते जसं काय विचारूच नका। डे टू लाईफ मध्येही स्वतः पण ते प्रोडक्ट्स कधी यूज नाही करत, पण इतरांना इन्फ्लुएन्स करते। मी काय बोलते मंडळी, माणूस स्वतः जोपर्यंत ते प्रोडक्ट वापरत नाही लॉंग टर्म साठी, तर मला असं वाटते ते सजेस्टही करू नये कोणाला। आपलं प्रमोशन करायला आपल्याला 4 पैसे मिळतात म्हणून काहीतरी उगाचच करू नये, इतरांचाही विचार करावा। लोकांनी आपल्यावरती विश्वास ठेवलाय, एवढं त्यांच्यामुळे आज आपण ह्या लेवलवरती आहोत, एवढी प्रसिद्धी मिळाली आहे, मग त्यांच्यासोबत का खोटं वागायचं ना, का खोटं बोलायचं त्यांच्यासोबत? जे जेन्युइन प्रोडक्ट आहे त्याच्यावरती कुशाल व्हिडिओ बनवा,
करा प्रमोशन, पण काय काय प्रोडक्ट तर एवढे फालतू आहेत की नुसतं नावापुरते म्हणून ते प्रोडक्ट आहेत. सरळ सरळ समजतंय वेस्ट ऑफ मनी आहे. मग कशाला ना उगाचच त्याचं प्रमोशन करायचं. स्वतःला पैसा मिळतोय म्हणून माणुसकी सोडू नये कधीच. स्वतःच्या फायद्यासाठी इतरांचं नुकसान करण्यात कसला असुरी आनंद मिळतो यांना. हे असलं यश मिळवण्यात काही अर्थ नाही आहे. आणि जरी ते यश मिळालं ना तरी ते क्षणिक असते, काही काळापुरतच असते. ह्या बाईचं टायटल आणि थंबनेल एवढं मिसलिडिंग असतं ना की काय विचारूच नका. व्ह्यूज साठी ना कोणत्याही थराला जाईल ही बाई. काय तर म्हणे मोठ्या लेकरासाठी छोट्या लेकराला घरी ठेवलं. अगं बाई, त्या मोठ्या लेकराचं तर सोडूनच दे ग, पण छोट्या लेकराला आजपर्यंत फिडिंग सोडलं तर तू कधी घेतलेलं नाही बघितलंय मी. नेहमी तर ती तुझी वहिनीच घेऊन फिरत असते त्या बाळाला. तू तर हातात कॅमेरा घेऊन इथे तिथे उंडग्यासारखी फिरतच असतेस. मग त्यात बाळ झोपलं काय की उठलं काय, सांभाळणार तर ती वहिनीच आहे ना. फ्रीच्या वाढदिवसानिमित्त त्याला कपडे घेतले होते, त्याचसोबत भावाच्या मुलांना पण कपडे घेतले होते. खरंच ही खूप चांगली गोष्ट केली या काकूंनी. नाहीतर ही आरशी एवढी चिकटी आहे की हिच्या हातातून 1 रुपये देखील खर्च होत नाही. पण त्या दिवशी तर कमालच झाली. अचानकीने भावाच्या मुलांसाठी पण कपडे घेतले होते. काका नसल्यामुळे ना ह्या काकू पण सरभरीत झाल्या आहेत. एकदा सांगतात वडील इथे नसल्यामुळे फ्री नाराज आहे, एकदा बोलतात इथे आहोत म्हणून फ्री खूप खुश आहे. काय ते एकदाच ठरवून घ्या हो काकू, खुश आहे की नाराज आहे तुमचा फ्री. मला तर असं वाटते ह्यांचे जे घरचे आहेत ना ते पण ह्यांच्या तिथे राहण्याने खुश दिसत नाही आहे. यांची आई सोडली ना तर इतर लोक खुश दिसतच नाहीत कधी. आईलाच नको तेवढं कौतुक आहे यांचं फक्त. घरी कोण आलं कोण गेलं उठसूट सगळंच दाखवत बसतात हे लोक. हेच आहेत ते लोक जे दुसऱ्यांच्या प्रायव्हसीचा कधी विचार करत नाही, उठसूट काही दाखवत बसतात. मग ह्यांच्यातच काहीतरी आपसात बिनसते. मग हे लोक एकमेकांचं तोंड पण नाही बघत. मग लगेचच दुसऱ्याच दिवशी सेपरेट यूट्यूब चॅनल देखील खोलून मोकळे होतात. मग काय फॅमिली ड्रामा सुरू, कॉन्ट्रोवर्सीवरती कॉन्ट्रोवर्सी करा आणि लोकांना मूर्ख बनवून डॉलर्स छापा. एवढं मात्र या लोकांना छान जमते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तर मंडळी, ह्या काकू यांच्या घरच्यांना कशाला दाखवतात ना मला तेच समजत नाही. यांचे घरचे जे काही बडबड करत असतात ते तर आजपर्यंत कधी मला ऐकू देखील आलेलं नाही आहे क्लिअरली. नुसतं लिपसिंग करतात त्याच्यावरनं समजते की हे लोक गप्पा मारतायत. पण नेमकं काय टॉपिक आहे, कशावरनं त्या गप्पा मारतायत ते काही समजतच नाही कधी. त्या दिवशी एका व्हिडिओचं टायटल ठेवलं होतं काकूंनी की कुटुंबाचा सपोर्ट महत्वाचा आहे. एवढं या बाईला कुटुंबाचा सपोर्ट मिळतोय तरी पण नुसती रडतच आहे. उगाचच काहीतरी फेक टायटल आणि थंबनेल ठेवून लोकांची दिशाभूल करते ही बाई. हिला खूप लोकांनी कॉमेंट देखील केली होती की तू खूप चुकीचं टायटल ठेवलं आहे. असं टायटल का ठेवलंस, कुटुंब तर तुला सपोर्ट करतोच आहे तरी पण असं फेक टायटल का ठेवते. त्यावरती पण या बाईने काहीच कॉमेंटला रिप्लाय दिला नव्हता. एखादीने ते टायटल एडिट केलं असतं पण कसलं काय, व्ह्यूज साठी काहीही करेल ही बाई. आता त्या दिवशी फ्रीचा बर्थडे होता तर तेव्हा त्या काकांना येता आलं नाही. तेव्हा तर त्यांनी कारण दिली की कामामुळे मला यायला शक्य होणार नाही, बंदोबस्त आहे. पण जेव्हा मुलीचा 3ऱ्या की 4थ्या महिन्याचं फोटोशूट होतं तेव्हा तर काका हजर झाले. तेही 2 दिवसासाठी का होईना पण आले तरी होते. आतापासूनच यांचा दुजाभाव सुरू झालेला दिसतोय. आणि कसं आहे ना मंडळी, लेकाच्या वाढदिवसा दिवशी जर काका तिथे हजर असते तर त्यांना अजून खर्च करावा लागला असता, म्हणून त्यांनी कदाचित तेव्हा येणं टाळलं असणार. पण लेकीचा फोटोशूट होता तेव्हा काय यांच्या खिशातनं पैसे गेले नाही ना, तेव्हा तर यांना पैसे मिळाले होते त्या फोटोशूट साठी आणि त्यामुळेच काका धावत पळत आले. प्रेग्नन्सीच्या वेळी हे लोक जे बोलले होते ना की खूप विचारपूर्वक यांनी डिसिजन घेतलाय, तो हाच डिसिजन होता हो. यांना माहिती होतं की एकदा लहान बाळ झालं की मग चारी बाजूने पैसाच पैसा येणार. बाळ दाखवलं की युट्यूब वरना पण डॉलर्स कमवू शकतात, प्लस बेबी प्रोडक्टचं प्रमोशन केल्याचे वेगळे पैसे मिळतील. स्वतःच्या फायद्यासाठी नुसतं त्या बाळाचा वापर करतायत हे लोक. काकूंची छोले पुरी बघितलीत का मंडळी? छोले तर असं वाटत होतं की गरम पाण्यामध्ये बॉईल करून काढलेत ते छोले आणि नुसतं मीठ मसाला टाकलाय. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का मंडळी, आरशा काकूंपेक्षा त्यांच्या मातोश्री जास्त टॅलेंटेड आहे. ह्या काकूंने ना उगाचच गावी राहून स्वतःचं टॅलेंट वेस्ट केलं आहे. त्यापेक्षा या इंडियन आयडल मध्ये गेल्या असत्या ना तर आज जास्त चांगलं झालं असतं. नक्कीच या सिंगर बनल्या असत्या, कारण की यांना गाण्याची खूप आवड आहे.
प्रत्येक व्लॉग मध्ये यांचं गाणं गायल्याशिवाय व्लॉग कम्प्लीटच होत नाही कधी. आरशा काकू बघा, विचार करा, अजूनही वेळ हातातून गेलेली नाही आहे. इंडियन आयडल जेव्हा सुरू होईल ना, तेव्हा नक्कीच मातोश्रींना तुम्ही पाठवू शकता तिथे पार्टिसिपेट करण्यासाठी. अहो, तेवढा तरी फुकटचा पैसा कशाला सोडताय ना हो काकू तुम्ही. तर मंडळी, आजसाठी एवढंच. आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.